देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेली नीट परीक्षा डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असते। ही परीक्षा झाली 3 मे रोजी। 22 लाख विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून या परीक्षेचा अभ्यास केला आणि या परीक्षेला सामोरे गेले। पण काही तासांमध्येच या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरती पाणी फिरलं, कारण 2 दिवसांपूर्वी झालेली नीट 2026 ची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे। आणि या धक्कादायक पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिकचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। एकंदरीतच हे नीट पेपर फुटीचं प्रकरण कशा पद्धतीनं समोर आलं आणि या पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन नेमकं काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 12वीच्या निकालानंतर डॉक्टरीसाठी विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असतात। अशात 3 मे रोजी नीटचा पेपर झाला, पण 2 दिवसातच पेपर रद्द झाल्याचं समोर आलं। खरं तर राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार परीक्षा होण्याच्या तब्बल 42 तास आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरती फिरत होती। धक्कादायक बाब म्हणजे हा पेपर गेस्ट पेपर म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता। सिकरमधील हॉस्टेल आणि पीजी मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याची माहिती समोर आली। तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार हरियाणामध्ये या पेपरचे तब्बल 10 संच तयार करण्यात आले होते। मात्र या संपूर्ण रॅकेटचं नाशिक कनेक्शन आता समोर आलंय, कारण पहिली कॉपी ही नाशिकमध्ये तयार झाली असावी असा संशय आता व्यक्त केला जातोय। नाशिकमधून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीरसह इतर राज्यांमध्ये पेपर पोहोचल्याचा तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये नाशिकमधील इंदिरानगर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजस्थान पोलीस आणि इतर तपास यंत्रणा आता संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी कसून चौकशी करतायत। दरम्यान या घोटाळ्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। आमच्या विद्यार्थ्यांनी जीव तोडून अभ्यास केला, मग गुन्हा कुणाचा आणि शिक्षा कुणाला असा सवाल आता देशभरातील पालक विचारतायत। अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर रात्रंदिवस मेहनत घेतली होती, मात्र पेपर फुटीच्या रॅकेटमुळे त्यांच्या मेहनतीवरती अक्षरशः पाणी फिरले गेले। केंद्र सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला। आता या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार असून पेपर फुटी मागील संपूर्ण रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। एका पेपर फुटीनं फक्त परीक्षा रद्द केली गेली नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा दिलाय। आता या सगळ्या 22 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पेपर द्यावा लागणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।